कर्जमाफी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट। कर्जमाफीच्या संदर्भातली आमची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे। या संदर्भात कॅबिनेट सब कमिटीची बैठक झालेली आहे। काही अधिकची माहिती आम्ही मागवली आहे, ती आल्यानंतर 30 जून पूर्वी कर्जमाफी आम्ही करणार आहोत। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। प्रत्येक बातमी अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघत चला। राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यामध्ये पुन्हा एकदा घोषणा। राज्य सरकारद्वारे कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ देण्यासाठी प्रशासकीय हालचाली वेगाने सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। हवेची दिशा बदलली। 25 मे नंतर मान्सून पूर्व पावसाचा अंदाज। राज्यामध्ये उष्णतेची लाट ओसरणार। अंदमान निकोबार बेटामध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन झाले असून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज। खताचे आता ऑनलाईन बुकिंग होणार। केंद्र शासनाकडून बुकिंगसाठी नवे मोबाईल ॲप लॉन्च। रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय। मोबाईलमधून अशी होणार खतांची बुकिंग। सोने चांदी दर घसरले तर कापूस सोयाबीनचे वधारले। सोयाबीनचे भाव 7,500 रुपयावर पोहोचले आणि कापसाचे भाव 10,000 रुपये प्रति क्विंटल। तर कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी। 1,57,000 रुपये प्रति तोळा सोन्याचे दर आता झाले आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर डीएपी खताचा तुटवडा। शेतकरी अडचणीत। डीएपी वितरणामध्ये लिंकिंग होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। अतिरिक्त गुंतवणुकीने कृषी साहित्य विक्रेते त्रस्त। जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2,395 रुपयांचा फटका। सोयाबीनचे दर 7,395 रुपयावर। मात्र अनेक जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आधी सोयाबीन विक्री केली आणि आता भाव वाढ झाली। जिल्ह्यात 1 जुलैपासून HSRP नंबर प्लेट अनिवार्य, अन्यथा नागरिकांना 1,000 रुपयापर्यंत भरावा लागेल दंड। नियमभंग केल्यास होणार कारवाई। 30 जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट वाहनांना लावणे महत्त्वाचे। अपात्र लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये पुन्हा सुरू होणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरविलेल्या व ई-केवायसी मध्ये कागदपत्र सादर न करू शकलेल्या महिलांना शासनाचा मोठा दिलासा। त्यामुळे वंचित राहिलेल्या महिलांना पुन्हा योजनेस पात्र ठरू शकते। कांद्याची आजपासून सरकारकडून खरेदी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। गरिबांना पुढच्या वर्षामध्ये 15 लाख घरे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली। शेतकऱ्यांना आवश्यक ते कामे उरकून घेण्याचा देण्यात येत आहे सल्ला। मशागतीला वेग। जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून येण्याचा अंदाज। त्यामुळे मशागतीचे काम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू। पेट्रोल डिझेलचा तुटवडा, वाहने ठप्प, शेतातील कामे थांबली। जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांची प्रचंड गैरसोय। तिसऱ्या दिवशी अनेक पंपावर इंधन नसल्याचे झळकले फलक। त्यामुळे शेती मशागतीच्या दरात होऊ शकते वाढ। हळद बियाणांची कमतरता, दरामध्ये वाढ। गत वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा कमी विक्री। वाढत्या उष्णतेचा फटका हळद लागवडीला बसला असून हळद बियाणांची मागणी घटल्याने बाजारामध्ये आवकही कमी झाली। कमी हमीभावामुळे शेतकऱ्यांना 3 लाख कोटींचा बसला फटका। नुकत्याच केंद्र सरकारद्वारे जाहीर केलेल्या 14 पिकांच्या MSP हमीभाव पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। राज्यात केवळ 11,14,000 कुटुंबियांचीच ऑनलाईन स्वगणना नोंदणी। यंदा प्रथमच जनगणना मोहिमेअंतर्गत राबविण्यात आलेल्या ऑनलाईन स्व जनगणना राज्यामध्ये अल्प प्रतिसाद मिळाला आहे। कांद्याने आणले डोळ्यात पाणी। शेतकऱ्यांना 4,000 कोटींचा बसला फटका। लागवडीचा खर्च वाढला, तुलनेमध्ये कांद्याचे दर कमी मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक कोंडी। पावसाळा जवळ आलाय, मान्सूनपूर्व तयारीला लागा। आता राज्यामध्ये खरीप हंगाम लागायला थोडेच दिवस शिल्लक आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडून मशागतींचे कामे व पैशाची जुळाजुळ सुरू आहे। होर्मुझमधून स्वतंत्र सागरी मार्ग लवकरच खुला करणार। इराणकडून वाहतूक नियमासाठी व्यावसायिक यंत्रणा तयार। व्यापारी जहाजांची आवक जावक होण्यासाठी घेण्यात आला हा महत्त्वपूर्ण निर्णय।
केंद्र सरकारने हमीभावामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली. किसान संघ अध्यक्ष प्रकाश पोवरे यांचा आरोप. देशातील शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी MSP पेक्षा FRPची आहे अधिक गरज. भारतीय गुळाची गोडी पोहोचली 7 समुद्र पार. अमेरिकेसह UI इंडोनेशियामध्ये मागणीत वाढ. भारत हा जगातील सर्वाधिक गुळांचा उत्पादक देश ठरला असून महाराष्ट्र राज्य देशामध्ये अव्वल. राज्यात निर्यातीच्या केळी आवकेत वाढ. खानदेशातून दररोज 12 कंटेनरची पाठवणूक. दर 1800 ते 2100 रुपये. मागील दिवसापासून युद्धामुळे बंद असलेली केळी निर्यात आता पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. लिंकिंग करणाऱ्या खत कंपन्यांविरुद्ध थेट गुन्हा नोंदवा. पालकमंत्र्यांचे निर्देश. तसेच पीक कर्जवाटपामध्ये दिरंगाई करणाऱ्या बँकावर कारवाई करण्याचे देण्यात आले निर्देश. सेंद्रिय खताच्या वापरासाठी मिशन तयार करणार. भाडेपट्ट्यावर शेत कसणाऱ्यांनाही आता मिळणार पीक कर्ज व पीक योजनेचा लाभ. महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्टा नियम 2024ची होणार कडक अंमलबजावणी. त्यामुळे भाडेतत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आता शासकीय योजनेचा लाभ. केंद्र सरकारचा कांद्याचे भाव स्थिर ठेवण्याचा डाव. सरकारला कांदा विकू नये, अनिल घनवट यांचे आवाहन. 2 लाख टन कांदा नाफेड मार्फत खरेदी करण्याची शासनाने घोषणा केली आहे. एल निनो पाऊसच नव्हे तोंडाचे पाणीही वळणार. यंदा कोणते पिके घेणार? यंदा कमी पर्जन्यमान असल्यामुळे यावर्षी पाऊस कमी पडण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मटक्यांचे नंबर फुटत नाहीत, नीटचा पेपर कसा काय फुटतो? युवा काँग्रेसचा सवाल. भाजप कार्यालयासमोर आंदोलने. सोलापूर जिल्ह्यातील अपडेट. वाढत्या उष्णतेचा प्रभाव. पोट व मूत्रसंस्था विकारामध्ये वाढ. निर्जलीकरण व चुकीचा आहार आणि फास्ट फूडमुळे नागरिक त्रस्त. काळजी घेण्याचे केले आवाहन. पावसाळा तोंडावर जिल्ह्यामध्ये 3363 शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची प्रतीक्षा. 9931 मंजूर अर्जापैकी 6461 शेतकऱ्यांना शेतामध्ये सौर पंप. 851 अर्ज विविध कारणामुळे फेटाळले. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. यंदाच्या खरीपासाठी 69,911 क्विंटल बियाणांचे नियोजन. सोयाबीनला सर्वाधिक मागणी. कृषी विभागाकडून तयारी सुरू. खरीपासाठी बाजारामध्ये आता बियाणे उपलब्ध झाले आहे. खरीपूर्व काळामध्ये DAP संयुक्त खतांची आगाऊ खरेदी. संभाव्य खत टंचाईची शेतकऱ्यांना धास्ती वाढली. बाजारामध्ये मागणीचा ताण. समोर खताची टंचाई व भाव वाढतील या भीतीने अनेक शेतकरी आताच खताची करत आहे खरेदी. कांदा प्रश्नी रोहित पवार आक्रमक. उत्पादकासह लासलगाव येथे आज करणार आंदोलन. बहुतांशी कांद्याची खरेदी 800 रुपयापेक्षा कमी दराने होत आहे. गिरीश महाजन हटवा, शेतकऱ्यांची मागणी. रिंग रोड भूसंपादन चिघळणार. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. ऊस लागवडीकडे कल वाढला. कापूस, सोयाबीन व मका आदी पिकांना अपेक्षित दर न मिळाल्याने अनेक शेतकरी करत आहे ऊस लागवड. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तेल संकटावर चर्चेद्वारे तोडगा नाही. मुर्जिटचा अंदाज. इराणचा तोडगा शक्य नाही. नवे मार्ग चोखाळा. तसेच वाढलेल्या डॉलरच्या किमतीमुळे रुपयावर आला दबाव. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मराठा समाजासाठी आम्ही जेवढे केले तेवढे कोणीच नाही. फडणवीस यांची माहिती. तसेच कर्जमाफी 30 जून पूर्वी देणार. वाढत्या उन्हामुळे भाजीपाल्यांचे दर कडाडले. मेथी कोथिंबीरच्या छोट्या गड्डीला 50 रुपयांचा दर. आठवडी बाजार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. प्रवास महागला. उत्पादन कोंडीत. बळीराजा सापडला दुहेरी संकटामध्ये. इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना. ट्रॅक्टर मशागतीचे व शेतमाल वाहतुकीचे दर वाढले. खरीपांच्या तोंडावर ई-पाऊसचा ब्रेक.
खत विक्रेत्यांची वाढली धाकधूक. 4 दिवसापासून सर्व नेटवर्कच्या समस्येमुळे काम ठप्प. शेतकरी व कृषी केंद्र चालकांमध्ये नाराजी. मान्सून इलोरे. मान्सूनच्या अंदमानामध्ये आगमन. अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता देण्यात येत आहे. स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीस मुहूर्त कधी? ग्रामपंचायत स्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीचा निर्णय. तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता व वेगाची अचूक माहिती होणार उपलब्ध. करवंदांना 180 ते 200 रुपये किलोचा मिळत आहे दर. करवंदे खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. चटणी, लोणचे, सरबतसाठी करवंदाचा होत आहे उपयोग. आंब्यावर ताव, आता लोणच्यासाठी घाई. गावरान कैऱ्यांचा भाव काय? रेडीमेडपेक्षा घरच्या लोणच्याला अधिक पसंती. गृहिणींची बाजारामध्ये खरेदीसाठी लगबग सुरू. फळे भाज्यातील भेसळींची तपासणी होणार. परवाना जाणार. रसायनांचा वापर करून फळे, भाजीपाला, मसाला आणि सुकामेवा दीर्घकाळ टिकवणे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. कडक उन्हाळा आणि चारा टंचाईचा गाय बाजाराला फटका. वाढती उष्णतेची तीव्रता आणि चारा व पाणी टंचाईमुळे पशुधनाच्या व्यापार बाजारावर विपरीत परिणाम होत आहे. पुणे येथील पशुधन बाजारातील दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. बदनापूरमध्ये युरिया DP ला कमी मंजुरी. 5 कृषी सेवा केंद्राचे परवाने केले निलंबित. तालुक्यातील 76 विक्रेत्याकडे 1,66,873 मेट्रिक टन युरिया तर 57 विक्रेत्याकडे 9,537 मेट्रिक टन DAP खताचा अवैध साठा. जालना जिल्ह्यातील अपडेट. 4 महिने झाले तरी कारखानदाराकडून ऊसाचे बिल मिळेना. उत्पादक शेतकरी आक्रमक. साखर आयुक्तासह जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. जालना जिल्ह्यातील अपडेट. नकाशात घरे शोधेना. जनगणनेच्या कामामध्ये पर्यवेक्षक. प्रणंगकांना शाळा, घर, परिषद नोंदणीसाठी न देता अपरिचित भाग दिल्याने अडचणींचा सामना. वीज मीटर स्मार्ट होणार. लाईट जाताच कळणार. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. आता कारभारही होणार गतिमान. जिल्ह्यातील महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ रखडला. ई-केवायसीच्या अडचणी, पडताळणीचा फटका. लाखो महिलांचे हप्ते प्रलंबित. परभणी जिल्ह्यातील अपडेट. आधी गुरुजींनाच प्रशिक्षण मिळणार, त्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षण देणार. शिक्षण क्षेत्राचा दर्जा सुधारण्यासाठी होणार मदत. नवीन तंत्रज्ञानाची खतांच्या मागणीत 10,000 टनांची कपात. नव्या पुरवठ्याचा वेगही संत. तसेच या खरीप हंगामापासून रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ केली आहे. हातपंप, बोरवेल आटले. टँकरचाही नाही पत्ता. पेठ सांगोतीत 4,500 लोकांचा घसा कोरडा. उष्णतेची तीव्रता वाढल्याने राज्यातील अनेक भागामध्ये पाण्याची आता टंचाई जाणवू लागली आहे. बळीराजाला पेरणीचा वेध. प्रशासनही झाले सज्ज. सोयाबीनचा डंका. 2.25 लाख एकरावर पेरणीचा अंदाज. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. आखाती देशातील तणावाचा बळीराजाला बसतोय फटका. शेतीच्या खर्चामध्ये झाली मोठी वाढ. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल महागल्याने शेतकरी चिंतेत. फळे भाज्यातील भेसळींची तपासणी होणार. गुन्हा दाखल करून परवाना जाणार. मनरेगाऐवजी नवी योजना येणार. 30 मे पर्यंत किती कामे पूर्ण? 1 जुलैपासून VB रामजी. जुनी कामे अपूर्ण राहिल्यास उद्भवणार पेच. पीक कर्जवाटपामध्ये दिरंगाई. बँका रडारवर. कारवाईचे दिले निर्देश. सध्या 52,000 शेतकऱ्यांना 757 कोटींचे पीक कर्ज वाटप. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. आता कापूस बियाणे मिळणार. निर्बंध केले शिथिल. पेरणी मात्र 1 जून नंतरच करण्याचा सूचना. गुलाबी बोंडअळीपासून आपल्या कापसाला वाचवण्यासाठी प्रयत्न. एकावरच अवलंबून राहू नका. खूप पर्याय आहे. जरा तिकडेही वळा. सर्वाधिक फायद्याची आहे ही प्रक्रिया. नुकसान टाळण्यासाठी होणार मदत. यंदा कमी पाऊस असल्यामुळे पिकांच्या वाढीवर होणार परिणाम. आनंद वार्ता. मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल. महाराष्ट्रामध्ये होणार एंट्री. होय मित्रांनो, नैऋत्य मोसमी वाऱ्याचा मान्सून अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 6 जूनच्या आसपास मान्सून पोहोचेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.